हॅलो, गुड मॉर्निंग गायज. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये अगदी खूप खूप स्वागत आहे. रोजच्याप्रमाणे आजच्याही दिवसाची सुरुवात माझी अगदी खूप छान आणि फ्रेश झाली होती. सकाळी अलाराम वाजल्यानंतर मी लगेचच उठली आणि टिफिन बनवायला घेतलं. ॲक्च्युली झालं असं की टिफिन बनवताना इतकी घाई झाली होती की मी तो शूट करायला विसरून गेली, माझ्याकडनं राहून गेलं. कारण की माझी जी नेहमीची ट्रेन आहे ती मला पकडायची होती. कारण ती जर मिस झाली तर माझं पुढचं सगळं शेड्यूल चेंज होतं. आणि स्टेशनवर आल्यावर पाहते तर ट्रेन लेट होते आज तसं. आणि ट्रेन आली आणि डोक्यामध्ये असं होतं की आता मला काही चढायला भेटणार नाही आहे. पण मला चढायला भेटलं, बसायला नाही भेटलं. पुढे आल्यानंतर मला 4th सीट भेटली तशी पुढे. आणि हाच असा माझा नेहमीचाच प्रवास असतो. ॲक्च्युली सकाळी अशीच खूप धावपळ असते, काही गोष्टी सुटतात, काही गोष्टी राहून जातात माझ्याकडनं. आणि ट्रेनमधनं खाली उतरली मी आणि तिथेही माझ्याकडनं असंच झालं. दुसरी ट्रेन आलीच होती. ॲक्च्युली हा माझा प्रवास डबल ट्रेन स्विच करून आहे. तर ही ट्रेन मी अगदी धावतच पकडली. ह्याही ट्रेनमध्ये मला काही बसायला भेटलं नाही. सकाळी असंच होतं, मला बसणं नाही होत मला हे. आणि तसं करत करत मी फायनली ऑन टाईम ऑफिसला पोहोचली. ऑफिसला पोहोचल्यानंतर खाली मी चेकिंग केलं माझं आणि वरती आली. वरती आल्यानंतर पहिलं फिट चेक करणं मॅन्डेटरी असतं. ॲक्च्युली मी ऑफिसला आल्यानंतर माझं पहिलं आउटफिट चेक करत असते. तर आउटफिट चेक केलं आणि पंच केलं. मग डेस्कवर येऊन बसली मी. लॅपटॉप ओपन केला. कालचं सगळं माझं मेल्स वगैरे मी चेक केले. आणि कामाचं सगळं चेक करत असतानाच माझे सगळे फ्रेंड्स एक एक करून येत होतं. आमच्या गप्पा गोष्टी, हाय हॅलो गुड मॉर्निंग ह्या गोष्टी होतातच. आणि फ्रेंड्ससोबत सकाळ तर नेहमीच छानच होते आपली, अगदी हसत खेळत होते. आणि काम करत असताना मग आम्ही थोड्या वेळाने ब्रेकफास्टला आलो. ब्रेकफास्टसाठी आम्ही कॅन्टीनला आलो. आज काही असं फारसं ब्रेकफास्ट हे नव्हता, नॉर्मल होतं आपलं असं चहा आणि ब्रेड बटर होतं. आम्ही ब्रेकफास्ट केलं आणि मग पुन्हा डेस्कवर आलो. डेस्कवर आल्यानंतर राहिलेलं जे माझं काम होतं ते मी आटोपलं. आणि मग काम आटोपल्यानंतर लंच ब्रेक झाला. लंचचाही मी एक तो शॉट घेण्यासाठी माझ्याकडनं राहून गेलं. सगळे सोबत असतो, आमच्या गप्पा गोष्टी, मस्ती, ऑफिसचं काम ह्या सगळ्यात थोडंसं राहतं आहे माझं, पण हरकत नाही, आपण करूयात कवर. संध्याकाळ झाली आणि काम करता करता दिवस अगदी संध्याकाळ झाली. माझं घरी जायचं टायमिंग झालं. मी घरी निघाली. फार गर्दी होती, सेम सकाळसारखंच ट्रेनला गर्दी होती. इथेही मी ॲक्च्युली संध्याकाळी घाई करत असते घरी येण्यासाठी. कारण की माझी वाट पाहत असतो दिवसभर. तो आजीबाबाकडे असतो आणि मग दिवसभर बाहेर असते. तर घरी गेल्यानंतर मलाही असं होतं की मी त्याला कधी घेते जवळ, त्याला कधी हक करते, त्याला पाहते. आणि त्याचंही असतं की आई कधी येते म्हणून. तर इथेही ट्रेन थोडीशी लेटच होती. ट्रेन आली आणि इतकी गर्दी झाली चढायला. मी चढली खरी कारण की मला जायचं होतं. तर ट्रेन चढली आणि ट्रेनमध्ये मला बसायला जागा भेटली नाही. विचारलं मी सगळ्यांना की कुठे आहे का जागा, पण नाही भेटली. तर मी अशीच उभ्या उभ्या झोपी गेली थोडा वेळ. आणि माझं स्टेशन आलं आणि मग मी उतरली. निखिल आलेच होते मला घ्यायला. मग त्यांच्यासोबत मी घरी गेली आणि पुन्हा दरवाजा उघडते तर काय माझं छोटूसं रीत माझ्या जवळ आला, आई आई करत. आणि हा क्षण खरंच मला ना सगळं दिवसाभराची थकान दूर करायला होतं माझं. तर त्याला असं जवळ घेतलं ना की माझं सगळं मी दिवसाभराचा प्रवास सगळा विसरते आणि चेहऱ्यावरती आपोआप स्माईल येते. तर हा सुद्धा क्षण मी कॅमेरामध्ये घ्यायचा विसरून गेलं, माझ्याकडनं राहून गेलं. असो, मी लगेचच किचनमध्ये आली आणि आज नॉनव्हेज बनवायचं होतं. तर मी आल्या पटकन कोळंबीचा रस्सा आणि मच्छी फ्राय होती ती बनवायला घेतली. आणि रीतचं असं होतं मध्ये की आई तू मला घेऊन बस. पण जेवण पण पटापट बनवायचं होतं. तर मी सगळं फटाफट आवरलं आणि त्याला घेऊन बसली. त्याला घेतल्यानंतर त्याला एक जण घेऊन बसावं लागतं आणि मग बाकीच्यांना तो जेवायला देतो, नाहीतर तो कोणाला जेवू देत नाही. तर त्याला घेऊन बसली मी आणि मग तोपर्यंत बाकी सगळ्यांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर मग त्याला सगळेजण घेऊन बसले आणि मग मी जेवण करून घेतलं. तर असंच असतं आमचं हे डेलीचं लाईफ म्हणजे असंच. आणि ह्या सगळ्यात मला रीदला रोज जास्त वेळ देता येत नाही. मोस्टली मी रीदसोबत सॅटर्डे संडे टाईम छान स्पेंड करते. तर
असंच नॉर्मल डे होता माझा, घर ऑफिस आणि रोजचा ट्रेनचा प्रवास. तुम्हा सगळ्यांना हा माझा व्लॉग आवडला असेल, तुम्ही सगळेसुद्धा ह्याची एकदम रिलेट करत असाल तर नक्कीच हा लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये पुढे. मी अजून नवीन नवीन गोष्टी पुढे करणार आहेत, तो आपण नक्कीच भेटूयात पुढे. तोपर्यंत गुड नाईट.